मामाची पोरगी करेल नसताना पण मामांनी आज आम्हाला जोडीनं उपवास करू म्हणून बोलवलं होतं आणि गिफ्ट तर इतकं भारी दिलं. लोक जर्मन शेपर्ड आणते पण मला गावरान शेपर्ड दिलं होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, मला नव्यानंच माहित झालं क्वालिफिकेशन फक्त नोकरीला नाही तर फुकट जेवायसाठी पण लागत असते. उदाहरणार्थ जर पाहुण्यांच्या घरी उपवास करू म्हणून फुकट जेवायला जायचं असेल तर क्वालिफिकेशन हे का आपलं लग्न झालेलं पाहिजे. आणि यो पेपर मी नुकताच 2 महिन्यापूर्वी पास झालेलो आहे. मग मस्त पैकी हॅरियर मध्ये गाणे म्हणत म्हणत चाललोच होतो. पण मामाचं गाव एवढं जवळ आहे का गाणं संपायच्या आधी मामाचं गावच आलं. मग प्राचीला म्हणलं का गाणे आणि व्हिडिओ दोन्ही बंद करून टाक, नाही तर पाहुण्याला म्हणायलाच होईल का लग्न झालं पोरगं बदललं. मग मामाच्या आल्यावर पाहिलं का तिथे 2 नवीन परिवार सदस्य आले होते आणि दोघं इतके देखणे होते ना का मामाला लगेच कळून गेलं की याला आवडलेले. आणि तेवढंच मामा म्हणले का आमच्या घरी दूध कमी आहे, एखादा नेतो का तुला पाळायला. आणि याचीच तर मी वाट पाहत होतो. मग आजीचं दर्शन घेऊन आजोबांबरोबर पंक्तीला बसून मस्त पैकी पुरणपोळीवर ताव मारला आणि ह्याची व्हिडिओ जरा गुपचुपच काढली. कारण आजोबांनी जर पाहिलं असताना व्हिडिओ काढ राहिला तर पुढच्या वेळेस जेवायलाच नसतं बोलवलं. आता पिल्लू न्यायचं तर ठरलं पण कोणतं न्यायचं हा प्रश्न होता. आणि हुशार मामा लोकांनी लगेच त्यांचं टावर पुढे करून दिलं. कोणतं न्यायचं? तुम्हाला कोणतं ठेवायचं? हा अयो पक्का रावसाहेब दादाचा नातू आहे बरं का ह्यो. दादा नातू तुमच्यावरच गेला. आपल्याला कोणतं ठेवायचंय? चालम चलो. मग आता ढवळे न्यायचे ठरल्या मामा लगेच तिकडून खोकन गोणी घेऊन आली. मला वाटलं मामाला माहिती काळजी काय म्हणा पण काळजी मामालाच राहिली. गाडीची गाडी खराब नाही झाली पाहिजे. रामकृष्ण हरी. मग काय घातलं पिल्लू खोक्यात आणि टाकलं गाडीमध्ये. मग पिल्लाला आणि आम्हाला वाट लावायला मामाचं सगळं घरदार बाहेर आलं. चला मग आता या पिल्लाचं आमच्या घरी कसं स्वागत झालं, आमच्या टाबराला या पिल्लाला पाहून किती आनंद झाला आणि टायसन याला स्वीकारायला कसा तयारी, हे सगळं पाहू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आताच पाहायचं असेल तर आपल्या शुभम पवार युट्यूब चॅनलवर याचा मोठा ब्लॉग आलेला आहे. तोपर्यंत महत्वाचं आता मामाच्या घरी उपास करूला भेटलेलं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं हे तर सांगाच. पण आता याचं नाव काय ठेवायचं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.